तर अशा प्रकारे युद्धाचा परिणाम हा भारतातल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यावर होऊ लागलाय. हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा पेच निर्माण झालाय. अनेक ठिकाणी गॅस अभावी हॉटेल्स आता बंद करण्यात आलेली आहेत आणि घरगुती गॅस पुरवठा सेवेत सुद्धा अडथळे येऊ लागलेत. त्यामुळे स्वयंपाक करता येईल अशा विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा पर्याय आता नागरिक निवडू लागलेले आहेत. इलेक्ट्रिक कुकर, मायक्रोवेव्ह ओव्हन, ओटीजी म्हणजेच ओव्हन, टोस्टर, ग्रिलर, तसंच मल्टी कुकर, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक तवा, एअर फ्रायर अशा प्रकारच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ज्यावर किमान स्वयंपाक होऊ शकतो अशा प्रकारच्या वस्तूंसाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात मागणी वाढू लागली आहे. नागरिकांकडे आता हा एक वेगळा पर्याय आहे आणि या पर्यायाचा अवलंब नागरिक करू लागलेले आहेत. चुलीवर लाकडच नाही तर म्हणून तर शेगडी घ्यायला आले. पाचशेतो गॅस घ्यायला गेल्यावर काय सांगतात? ते सांगतात किमती वाढलेत, गॅस नाही आहेत असे सांगतात आम्हाला आणि होत नाही. स्वयंपाकासाठी शेगडी घेतली. घरगुती शेगडी बघण्यासाठी चालू होतो. म्हटलं आता ते काय प्रॉब्लेम आता सगळीकडे गॅसचा चालू आहे. म्हटलं आपण पण शेगडीचं बघून जावं आणि घेऊन जावं. इलेक्ट्रिक शेगडी, डिझेल भट्टी आणि ते इलेक्ट्रिक डोसा भट्ट्या वगैरे असं कमर्शियल त्याची मागणी वाढलेली आहे.